सर, आपके बेटे ने आज इतना बड़ा मुकाम हासिल किया है, आपको उसकी सफलता देख के आज कैसे महसूस होता है? बहुत खुशी महसूस हो रही है। और वो क्या 2-4 एग्ज़ाम पास किया उसने और वो पहले से भी होशियार था, लेकिन यहाँ आने के बाद उसको बहुत अच्छे सर जी ने बहुत अच्छी तरतीब दी है, समझाया उसको, आगे कैसा पढ़ना है, क्या पढ़ना है, उसमें वो थोड़ा जल्दी सक्सेस हो गया। अभी हम मुजीब के बारे में हमने पहले बहुत सुना है कि वो बहुत शरारती है, बदमाश था करके कुछ इतना ये नहीं करता था, पर आपको जब उसने पढ़ाई करना चालू किया तो उसके स्वभाव में या कुछ ऐसे चेंजेस दिखाई दिए? हाँ, बहुत सारे चेंजेस दिखे। वो पढ़ाई में पहले उतना वक़्त नहीं देता था, अभी उतना वक़्त दे रहा हूँ। अभी एक आपको पता है एक माँ ही बेटे के लिए सबसे बड़ी प्रेरणादायी होती है। सो उसमें मुजीब के सफर में भी ऐसा एक मुकाम आया होगा जहाँ पे उसने कभी असफलता देखी होगी। आपने उस वक्त मुजीब को कैसे सहारा दिया या आपके शब्द क्या थे कि जिससे मुजीब को मनोबल हासिल हुआ? ऐसा हुआ, लेकिन सब्र से काम लिए तो सक्सेस मिलेगा बोल के हम उनको सपोर्ट करें। अभी मुजीब के जैसे और आपके जैसे लाखों पेरेंट्स हैं यहाँ पे जिनके बच्चे अभी भी प्रयास कर रहे हैं, तो आप उन सब पालकों को क्या सूचना देंगे या क्या एडवाइस देंगे कि अपने बच्चे को कैसे सपोर्ट दिया देना चाहिए? सब में बड़ा सपोर्ट पेरेंट्स का होता है। नाकाम हुआ बच्चा तो फिर पेरेंट्स की जरूरत पड़ती बहुत। कामयाब हुआ तो बहुत से लोग रहते सपोर्ट के वास्ते, लेकिन जब नाकाम होता पेरेंट्स का सपोर्ट बहुत जरूरी है। अच्छा. मुजीब, शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी. एस-एस-एच्या फॅमिलीचा तू खूप मोठा हिस्सेदार आहेस. आपण एकत्रच होतो. आता एस-एस-ए बद्दल तुझ्याकडनं 2 शब्द ऐकायचे. फर्स्ट ऑफ ऑल तर एस-एस-ए बद्दल 2 शब्द बोलायचं म्हणलं तर होणारच नाही. कारण एस-एस-एने मला एवढं भेटलेलं आहे एस-एस-ए कडून, की मी 2 शब्दात त्याचं काही व्यक्तच नाही करू शकत. पण तरीही जर बोलायचं झालं तर एस-एस-ए इज लाइक अ होम अवे फ्रॉम होम असं होतं आम्हाला. आणि शुभम सर तर फक्त टीचर न राहता एक गाईड, एक मेंटॉर झाले होते. म्हणजे ज्यांच्यासोबत आम्ही काही पण पर्सनल गोष्टी आमच्या शेअर करू शकतो, काही डाऊट आले तर विचारू शकतो, असं झालं होतं. आणि मॅमचं तर फातिमा मॅमचं असं झालं होतं, की घरी ही आई आणि आईच्या नंतर म्हणजे ज्याच्या नावातच मा आहे, अशी फातिमा मॅम. अशी ही आमची इथं आई झाली होती. आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे कौतुक म्हणजे हे मेन म्हणजे आज ट्रॉफी वगैरे सगळं भेटायला एवढा मोठा प्रोग्राम आहे. पण याच्यात मुलांचा, स्टुडंट्सचा काहीच मला तर वाटते इम्पोर्टंट नाही. तेवढा इम्पोर्टंट रोल पॅरेंट्सचा आहे. जसं की पॅरेंट्स मला तर खूप आधीपासून खूप सपोर्ट होता पॅरेंट्सचा. म्हणजे मेन मला तर आजच्या यशाचं श्रेय म्हणजे पप्पा आणि आई दोघांना वाटते, की भाई यांची मेहनत होती आमच्यापेक्षा जास्त म्हणून आमचे रिझल्ट आलेले आहेत. आमची याच्यात कमी मेहनत आहे. आमच्या वडिलांची, आमच्या आईची जास्त मेहनत आहे. आणि त्याच्यानंतर कोणाची मेहनत असेल तर एस-एस-सीची पूर्ण फॅकल्टी, पूर्ण टीमच आमच्यापेक्षा जास्त मेहनत केलेली आहे. आमच्या यशाचं पूर्ण क्रेडिट आमच्या पॅरेंट्सना आणि एस-एस-सी टीमला जास्त जातं. थँक यू मुजीब. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि अजून एक शुभम सर बद्दल जर सांगायचं झालं तर शुभम सरचं आधीपासून म्हणणं होतं की कंट्रोल द कंट्रोलेबल्स. तेवढं जर आपण केलं तर बस बाकी जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्याचा आपण विचार करायला नाही पाहिजे. आणि सर नेहमी म्हणतात की प्रोसेस फॉलो करा, प्रोसेस फॉलो करा. प्रोसेस जर फॉलो केली तर रिझल्ट ऑटोमॅटिकली येऊन जातील. बस आपण आपला 100% द्यायचा. गिव्ह युअर बेस्ट अँड ही विल टेक केअर ऑफ द रेस्ट. बस. वेल सेड. थँक्स.